पैरालिसिस है क्या इसको? चल उठ, चल घरी जायचं आपल्याला, चल चालायला येतं का तुला? चाल चल, इथं असं झोपून नाही राहायचं, आपल्याला घरी जायचंय ना. उभी राहा, चल. येते का तुला उभा राहायला? उभी राहा, चल, उभी राहा, उभी राहा, चल, उभी राहा, चल. हा चल, सोडते, सोडून देते. पकड़ पकड़ा पकड़ा अच्छी पकड़. तुला चालता येतं ना? चालता येतं तुला? चालता हे असं धरायचं, हे बघ, हे असं धरायचं, असं उलटा धरलं तू, असं हे असं. चल ये पुढे उचलायचं. आपण आलो आज ससून हॉस्पिटलमध्ये. आज गटाचा दुसरा दिवस आहे आणि आज एक आई बेवारस अवस्थेत 4 महिन्यापासून आपल्या ससूनच्या एका वार्डमध्ये आहे आणि आज ती उपचाराद्वारे खूप चांगली झालेली आहे. तिच्यात खूप चांगली सुधारणा झालेली आहे. डॉक्टरांनी तिला एकदम चलण्यासारखं उभं केले. तर खरंच इकडे नर्स काही उभारल्यात, मॅडम उभारल्यात, तर तुमचे धन्यवाद. बेवारस लोकांची खूप छान सेवा करता तुम्ही. हिचं काही बोललेलं कळत नाही आपल्याला. बघू आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाच्या माध्यमातून ही जर हिच्या घरापर्यंत गेली तर आपण हिला हिच्या घरापर्यंत पाठवू. आपलं एकच काम आहे, बेवारस म्हणून सांभाळणं नाही तर पुनर्वसन करणं, त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये पाठवणं आणि त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या नात्यागोत्यामध्येच ते गेले पाहिजेत. आपण फक्त एक मदत म्हणून एका आईला करतोय की तिला चालता येत नाहीये आणि वृद्धत्वामुळं काही सांगता येत नाहीये. तर आज सगळ्या ससूनच्या इथल्या टीमचं पण मी धन्यवाद म्हणेन. अंगावर एवढा मुळे झालाय ना, खूप लहान झाले. आळंदीवरून आणलेले. आळंदीवरून तुम्हाला लेटर देतो पोलिसांचं. हा ना. धन्यवाद दादा, खूप चांगली सेवा आहे तुमची पण. आंदोलन तिला कोण नाही म्हणून मी आलो. तर ही आजी झोपलेली आहे इकडं, पांघरून वगैरे घातलंय व्यवस्थित. झोप म्हटलं तिला. चला, एक चांगलं काम परत आपल्या हातून झालं. खूप दिवसापासून ती इथंच होती. तर आता आलोय आपल्या आश्रमामध्ये. आता आजीला खाली घेऊया. आजी ये, चल चल चल. 2-4 दिवसापासून एका आजीला आपल्या शोध आश्रमामध्ये ससून हॉस्पिटलमधून घेऊन आलेलो आहोत. तर ही आजी 6 महिन्यापासून त्या अंथरुणाशी खेळत होती. तर पॅरालिसिस आहे तिला. बरेचसे म्हणजे अवस्था वाईट झालेली आहे. नखं वगैरे खूप वाढलेले आहेत. पायावरची माती आम्ही काढतोय तरी निघत नाहीये. खूप पायावर माती होती, सगळ्या अंगावर माती होती. तिला आता मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, विचारण्याचा प्रयत्न करणार आहे. काय नाव आहे तुझं परत एकदा? जयबाई. जयाबाई गोविंद. गोविंद गवई. गवई. कुर्ते गवई आहेत. गवई आहेत. आडनाव काय आहे तुझं? जयबाई. तुझं नाव जयाबाई आहे? गवई आहे. गवई आडनाव आहे. हा, आणि गाव कुठलं तुझं? हा, कोणतं गाव? चोरट. चुकराळ. अजून तू कुठल्या गावात राहायची? हा, धाराशिव. धाराशिव. तू इकडं कशी काय आली पुण्यात? हा, कुणाचा सहारा होता? सासू सासरा पोरगा पोरगी बोललेले बोलली. तुला किती मुलं आहेत? पोरगा पोरगी. एक पोरगन पोरगी. बोललेले पुण्यात कुठे राहतात?
काचा आहे ना रस्त्यावर फाट्यावर पुण्या फाट्यावर कुठल्या फाट्यावर? काचा आहे ना हम्म? काचा आहे नंतर कास काय म्हणतात जरा भाषा बोलता बोलता जरा हे होते, आपण समजून घेऊ. आणि मालक तुझे, नवरा तुझा? 5 वर्ष चालतं बा हा असं चालतं. असंच झालं. वारले का मग मालक? 5 वर्ष 5 वर्ष झालं. काय काय नाही खायला काय नाही? फाट्यावरला 11 वाजता यायची तिथे यायची जेवायला. हा हा. तुला कधी झाले हे 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 कधी झाले तुला? 6 वर्ष झाली. 6 वर्ष झालं तुला झाले. तुझ्या मुलाचं नाव काय आहे? नाही काय कसं विचारू काय कळतच नाहीये मला, कारण हिचा एक एक शब्द ठळक येतो आणि एक शब्द असा अडकत अडकत येतो. तू दवाखान्यात कशी काय गेली? 6 महिने झालं तू दवाखान्यामध्ये. 6 महिने झालं. काय माहित नाही. गणगोत भरपूर आहे का तुला? हा भरपूर आहे. तू नीट मला ऍड्रेस सांग ना, पत्ता म्हणजे गावाचं नाव वगैरे जरा व्यवस्थित सांग, म्हणजे आपण गावाला जाऊ. हम्म? मुलगा काय काम करतो तुझा? हम्म? काय काम करतो मुलगा? हा काम नाही करत, मग काय करतो? आता तुला व्यवस्थित वाटतंय का? हा दवाखान्यातून आल्यापासून छान वाटतंय ना? बरी आहे का तू? बरी आहे ना? चांगली होशील तू. ही नख वगैरे काढते मी. खूपच वाईट अवस्था होती आणि आता जरा बरी झाली. ही सगळी जे हे सगळं माती होती घाण, अजून पण ह्या हातावर बरचसे घाण आहे. म्हणजे घाण नाही, हे मच्छरनी चावलंय सगळं. तिच्या पूर्ण अंगाला खाज आहे तिच्या. तर आता खाज कमी झाले ना, सगळं झोप आहे तिला, आराम झोपते व्यवस्थित. टिकली वगैरे मी लावले इथं आल्यावर, कुंकू लावले आल्यावर सगळं काही केलं तिला. आणि नको रडू, आपण जाऊ घरी. घरी नसेल जायचं तर इथं राहायचं माझ्यापाशी. मी आहे ना तुझी लेक. मी कोण आहे? मी कोण आहे? सहारा नाही आहे की मग मी कोण आहे? पस्तावला जीव. सहारा नाही, जीव पस्तावलाय. तू तर म्हणली नाते लय गणगोत आहे मला. तू गणगोत आहे म्हणली की मला. तुला म्हणली एवढं मोठं गणगोत आहे म्हणली. सहारा नाही, सहारा नाही, गणगोत आहे पण सहारा नाही. राहणार आहे का तू इकडं? बर, थोडस खा पण राहा इकडं. हा घरी नाही जायचं का मग तुला? घरी तुझ्या नाही जायचं? तसं काय करायचं? मी आहे. ज्याचा कोणी नाही, ज्याला सहारा नाही, त्याला कोण आहे? ज्योती. मन बर ज्योती. ज्योती ठळक म्हणते ज्योती. कोण आहे मी तुझी? आत्याबाई. आत्याबाई. छान राहा, आनंदी राहा. विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. म्हण बरं. विठ्ठल. हा विठ्ठल विठ्ठल. हा पांडुरंगा पांडुरंगा म्हणती का? मग देव देव करती का? देवच तारतो आपल्याला. देवच सगळ्या संकटातून तारतो. बरोबर का नाही? हा संकटातून हिंमत आहे. हा हिंमत आहे. कधीच आहे हिंमत आहे. हो तू हिंमतवादी आहे. सहारा आहे. सहारा आहे. आता तुला इथे येऊन कसं वाटतंय? आनंद झाला. आशीर्वाद दे मला. आशीर्वाद आहे.
आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. बर. आता तुला माहितीये का घट बसले तर घट अंबाबाईची घट बसलेत. दसरा दसरा हा दसऱ्यात आलीये तू माझ्याकडं. जगदंबा आई जगदंबा आले माझ्या घरी. तू जगदंबाच आहे. कोण आहे तू? जगदंबा. हा जगदंबा आहे तू. मग आता तुला म्हणजे आठवण आली ना तुला. जसं जसं आठवण येईल तस तसं मला घराचं कुठून आली काय सांग मला हळूहळू. आज ही आजी आपल्याकडे आलेली आहे आणि जेवढं तिला बोलता आले आपण जास्त तिला म्हणजे एवढं मी हे करू शकत नाही. फक्त एक घराची आस असते तिला. फक्त मी 2-4दा का विचारलं घरी जायचे का. ते एक चांगल्या ठिकाणची दिसते. तिचं ते 6 महिन्यापासून असा जाग्यावर असल्यामुळं तिची अवस्था अशी झाली आहे. पण ती खरंच कुठल्या तरी चांगल्या ठिकाणची आहे घरची आहे मला असं वाटतं. तिच्यामध्ये इतका बदल झालाय आपण घरी आणल्यापासून. खूप बदल झालाय. तिला सगळं कळतं बोलल्यालं सांगायचं सगळं कळतं. फक्त जीभ थोडीशी वळत नाही. आणि आता एवढ्या 6-7 महिन्यापासून कोण जवळ गेलं नाही कोण तिला बोललं नाही काय नाही. ते एका ठिकाणी बसून होती. आपण जसं जसं हळूहळू तिच्याशी बोलू तसं तसं तिला पण कळेल की मला काय विचारतायत. माणसांमध्ये माणूस राहणारा असतो आणि माणसांपासून लांब होऊन एका ठिकाणी आपण खूप दिवसापासून राहतोय तर माणूस थोडासा मानसिकता माणसाची हलून जाते. तर तसंच हिचं पण झालेलं आहे. तिचं आत्ता इथं आल्यापासून मला वाटतं 3-4 दिवस झाले हे आले. खूप चांगले झाले. खूप हिच्यात बदल झालाय. हां 4 दिवस झालं बदल. खूप बदल झालाय तिचा. सगळं अंगाला आम्ही ते सरांनी दिले आम्हाला हिच्या लावा म्हणून. सगळ्या अंगाला खूप खाजरे खूप घाण होती सगळं होतं. सगळं साफ करून व्यवस्थित करून आता ती एकदम छान दिसते गोड दिसते मस्त दिसते. कशी दिसते कशी दिसते कशी दिसते तर खूप छान आहे ती. प्रत्येकाने आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करा. ह्या आईला लवकर जगदंबा बरं कर. तिला तिच्या पायावर उभं कर. तिला तिचं राहिलेलं उर्वरित आयुष्य खूप चांगलं जावं. तिच्या इच्छा मनोकामना सगळ्या पूर्ण व्हाव्या आणि तिला पण जगता यावं. तिला पण काय काय करायचं ते करता यावं. ह्या सगळ्या आजींबरोबर तिला पण नाचायचं असतं. तू कशी नाचती? तू रडून नको दाखवू मला. अगं माझी बाय काय येडी आहे का तू? काय झालं? ना 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 माझी बाय ना ना काय झालं रडायला? हा काय झालं? ना 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 शोनी बाय माझी काय होतंय? तू कशी नाचून दाखवत होती? हा कशी करत होती? कशी करत होती? अशी करत होती ना. अशी अशी डोळे भरून पाणी आले. रडू नाही द्यायचं पण नाही ना नाही माझी बाय. काही पडचा तुटलाय वाटतं. सोनं हा त्याचं सोन्याने गेली एकदा गेली. कोणी घेतलं? सोनं नाही घेतलं. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या आजीची जर कुठं आकोट म्हणते तिकडची ही आकोटची तर हिची जर रोडला म्हणते आकोट कुठं रोडला काय तिची थोडी थोडी भाषा अजून थोडं तिचं बोलणं व्यवस्थित होईल. जसंही लोकांना कुणाला कळलं बाबा ही तिकडची आहे कुणाच्या बघण्यातली आहे तिचा मुलगा मुलगी आहे खूप सारे पाहुणे आहेत म्हणून सांगते गणगोत भरपूर आहे म्हणून सांगते. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त त्या घरापर्यंत सांगा की ती आजी आपल्याकडे आहे म्हणून. नेऊ द्या किंवा नाही नेऊ द्या पण एक तिच्या मनाला समाधान वाटेल. माझ्याही मनाला समाधान वाटेल की हिचं कोणीतरी आहे बाबा आपल्या ह्या आजींबरोबर. हिला पण आपण व्यवस्थित करू. खूप आशक्त आहे म्हणजे तिला उभा राहता येत नाही तसंच आम्ही उभं करतो आणि चालेल. चल टाटा कर. टाटा म्हणा त्यांना. आशीर्वाद म्हणा. आशीर्वाद टाटा.